मित्रांनो, मैदान होते 27 डिसेंबरला किनी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे. तर आयोजन कमिटी आहे. तर मैदान का घेतलं जातं आहे, त्याच्यानंतर बक्षिसाची कशी रूपरेषा आहे हे सगळं विचारूया. पहिल्यांदा बक्षीस तर महत्त्वाचंच आहे, पण त्याच्या अगोदर मैदान घेण्याचा हेतू काय? मैदान हे पैलवान ब्रह्मादादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान होणार आहे. बरं. की इथून पुढं प्रत्येक वाढदिवसाला दादांच्या हे मैदान होणार आणि ती परंपरा कायम चालू राहावी, त्यासाठी आपण मैदान घेतलेलं आहे. मैदान आदत आणि दुसरा ही एकत्र काय घेत आहे? आदत आणि दुसरा एकत्र घेण्याचं कारण आहे की आदत आणि दुसऱ्या वासरांना ओपनच्या मैदानात संधी मिळत नाही, की बाबा आदत आणि दुसऱ्या वासरांना पण गुलाल भेटावा, की जे छकडा मालक आहेत त्यांनाही त्या आदत दुसऱ्या खोंडांचा ह्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद काय ते प्रतिसाद गुलालासाठी जे धडपड असते त्यासाठी आपण ते केलेलं आहे नियोजन. आदत आणि दुसऱ्याचे गट वेगळे पडणार, सेमी वेगळे पडणार. गट वेगळे पाळणार, सेमी वेगळे पाळणार आदत दुसऱ्याचे. आता बक्षिसाकडे येऊया. कसं राहणार आहे इथलं बक्षीस? 1 नंबरला इलेक्ट्रिक बाईक वडहाल, 2 नंबरला 41,000 वडहाल, 3 नंबरला 31,000 वडहाल, 4 नंबरला 21,000 वडहाल, 5 नंबरला 15,000 वडहाल, 6 नंबरला 13,000 वडहाल, 7 नंबरला 11,000 वडहाल. क्वार्टर फायनलला काय बक्षीस आहेत? क्वार्टर फायनलला आपण पॅम्पलेटवर काय दिलं नव्हतं की क्वार्टर फायनल घेणार आहे म्हणून, पण आयोजक कमिटी जी आमची आहे त्यांनी ठरवलं की बाबा क्वार्टर फायनलला आपण 2100 रुपये 7 गाड्यांना जे आहेत त्यांना 2100 रुपये व मानाची डाल देऊन सन्मानित करू. प्रत्येकाला 2100. हां, प्रत्येकाला 2100. प्रवेश फी किती राहील? प्रवेश फी 999 रुपये प्रवेश फी आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं आणि हे बैलगाडी मालकांसाठी प्रश्न महत्त्वाचा आहे, जे आपण बक्षीस सांगतोय ते सगळं दिलं जाणार का? आपण बक्षीस सगळं देणार आहे. 100तले 1ही टक्का कमी नाही की बक्षिसात 1ही रुपया कमी देणार नाही. आणि मैदान हे रितसर होणार आहे. इथं कुठल्याही छकडा मालकाव कोणावर अन्याय होणार नाही, पार्सलिटीचं मैदान होणार नाही. सेमीच्या चिठ्ठ्या ह्या सगळ्या छकडा मालकांच्या हस्ते काढल्या जाणार आहेत, किंवा असे कोण नाही की नेते मंडळी कोणाच्या हस्ते काढले जाणार नाहीत. छकडा मालकांच्या हस्ते काढून ते त्यांच्या ह्यानेच होणार आहे पुढे सगळं. बरं, की फाटी कशी राहणार आहे त्यासाठी मी इथले एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत त्यांना विचारूया. तुमचं नाव काय? शंकर ज्ञानदेव सुतार की नाही. बरं, बसून सांगा किनीच आहे. आता ही फाटी कशी इथं मैदान होते, थोडं कटनाची थोडी माती आणि ही आहे ना थोडं. हां, चांगल्या पद्धतीचं मिक्स पाटी आहे, पण चांगले आहे. हां, बरं. आता लांबी किती आहे ह्या पाटीची? 800 फूट आणि आतली रुंदी 14 फूट. 14 फूट आहे. बरं, आता पुढं थांबण्यासाठी जागा आहे का? भरपूर जागा आहे. आणि पाठीमागं? पाठीमागे भरपूर जागा आहे. आता आसपास जर फाटीच्या पाहिलं तर काय अडथळा स्थिती आहे का? विहीर, बांध? विहीर बांध वगैरे काय नाही. पहिलं जे फाटीचं यात्रेचं मैदान झालंय त्याच मैदानावर फाटी आहे. जे किनीचं पारंपरिक जे यात्रेचं मैदान होतं त्याच ठिकाणी इथं मैदान ठेवलेलं आहे. अजून काय काय प्रश्न आहेत ते विचाराय. सगळ्यात महत्त्वाचं इथं निकाल कसे असणार? निकाल बाकी सगळ्या गोष्टी शासनाच्या नियमानुसार जे नियम आहेत त्याप्रमाणे निकाल होतील. बैलाचा कोणता अवयव जो पुढे असेल त्या गाडीला निकाल देण्यात येईल. आणि लॉबी टच? लॉबी टचला निकाल म्हणजे जर तास वळडून गाडी पलीकडे गेली तर निकाल नाही, पण लॉबी टचला निकाल आहे. जसं सगळ्या मैदानात असतं त्याच पद्धतीने इथं निकाल ठेवलेला आहे. इथं जर पाहिलं तुम्ही तर कसं आहे, इथं मैदान तर सगळं व्यवस्थित आहे, पण आता कसं समजा पाण्याचे प्रश्न असतील किंवा काय सोय केलेलं आहे का? पाणी असेल, बॅरिकेड्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी? बॅरिकेड तर जवळजवळ अर्ध्याच्या पुढं म्हणजे जवळजवळ 500 फुटापर्यंत बॅरिकेडची सुविधा आहे. आणि जे पुढं जी दगडं होती ती दगडं गोळा गेलेली आहेत. आणि इथं अशा अडथळा काय फाटीला नाही की बाबा बैलाला लागेल किंवा इजा होईल, दुखापत होईल, असं काय फाटीवर कोणतीच हे नाही. पाण्याची वगैरे सोय केली का? बैल आले लांबून येतात, महाराष्ट्रभरातून बैल येतात, पाण्याची चाऱ्याची सोय? पाण्याची सोय 100% केलेली आहे. चाऱ्याची बी सोय आहे. आणि दुसरी गोष्ट आपण इथं जे शासनाच्या नियमानुसार जे जनावरांसाठी ॲम्ब्युलन्स लागते ती बी अवेलेबल केलेली आहे. आणि माणसांसाठी सुद्धा फक्त पोचवण्यापुरतं सुविधा केलेली आहे. म्हणजे जे संरक्षणात्मक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं करणार आहेत. आता जाता काय आवाहन करायची बैलगाडी मालकांना? ह्या फाटीला सगळ्यांनी येऊन उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा
ब्रह्मा पैलवानांची जी परंपरा आहे की रितसर अड्डा होते ती त्याचप्रमाणे अड्डा होणार. येणारा अड्डा पुढचा मोठा आहे, त्यामुळे ह्या अड्ड्याला काही गालबोट लागणार नाही ह्याची पूर्ण एन जे पाटील बैलगाडा शर्यत मंडळ आहे ही जबाबदारी घेणार आणि 1 नंबर अड्डा ह्यो पार पाडणार. त्यामुळे सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. नाव नोंदणी 26 तारखेपर्यंत असणार आहे ना? हा 26 तारखेपर्यंत 5 वाजेचं नाव नोंदणी आहे. आणि मैदान होतं आहे मित्रांनो 27. मैदान होतं आहे आदत दुस्सा आणि मैदान होतं आहे किनी, जिथं पारंपरिक मैदान होतं किनीचं त्याच फाटीवर.